विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉलिक्युलर मास म्हणजे काय ते शिकणार आहोत आणि वेगवेगळ्या इलेमेंट्सचं, कंपाऊंड्सचं मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते बघणार आहोत. आपण ॲटॉमिक मास शिकलो. ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं मास, ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा आपण विचार करत नाही, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा विचार करतो आणि त्यांच्या मासची एकत्र बेरीज म्हणजे एका ॲटमचं मास असं आपण शिकलोय. त्याच पद्धतीनं मॉलिक्युलर मास हे सुद्धा त्या मॉलिक्युलमधल्या सर्व ॲटम्सच्या मासेसची बेरीज असते. Molecular mass is the sum of atomic masses of all the constituent atoms of the elements. आता यासाठी काही महत्त्वाच्या इलेमेंट्सचे ॲटॉमिक मासेस तुमचे पाठ पाहिजेत. परीक्षेला काही इलेमेंट्सचे ॲटॉमिक मासेस देतात, परंतु मला असं वाटतं की तुम्ही पहिल्या 1 to 20 इलेमेंट्सचे ॲटॉमिक मासेस पक्के करून ठेवावेत. या इथं मी काही ॲटॉमिक मासेस रेफरन्ससाठी घेतलेले आहेत. त्याच्या आधारे आपण या काही मॉलिक्युल्सचं मॉलिक्युलर मास शोधणार आहोत. आता यामध्ये पहिल्यांदा आपण विचार करतोय सोडियमचा. सोडियम हा इलेमेंट आहे, मेटल आहे. ह्या सोडियमचा मॉलिक्यूल, आता तुम्हाला ॲटम आणि मॉलिक्यूल यातला फरक माहिती आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ द इलेमेंट. आणि मॉलिक्यूल कसा असतो? मॉलिक्यूल हा ॲटम्सचाच बनलेला असतो आणि त्या मॉलिक्यूलला स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतःचा एक्झिस्टन्स असतो. म्हणजे तो मॉलिक्यूल निसर्गामध्ये स्वतंत्र सापडू शकतो. मेटल्सच्या बाबतीत त्यांचा जो ॲटम असतो तोच मॉलिक्यूल म्हणून काम करतो. तर गॅसियस इलेमेंट्सच्या बाबतीत त्यांचा ॲटम स्वतंत्रपणे फिरू शकत नाही. आता इथं सोडियम आणि ऑक्सिजन हे 2 एक्झाम्पल मी मुद्दाम घेतले. ते दोन्ही इलेमेंट्स आहेत, पण सोडियम हा सॉलिड स्टेटमधला मेटल आहे आणि त्याचा ॲटम हाच त्याचा मॉलिक्यूल असतो. त्याला मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणायचं. तर इथं ऑक्सिजन हा इलेमेंट आहे, परंतु त्याचा मॉलिक्यूल हा 2 ॲटमपासून बनलेला आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला आहे O2. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा बनतो? जेवढे ॲटम्स आलेले आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित त्यांचे सिम्बॉल्स लिहिले जातात आणि प्रत्येक ॲटम किती वेळा आलाय तो आकडा त्याच्या पायाशी लिहिला जातो. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आता आपण मॉलिक्युलर मासेस काढूयात. सोडियमच्या बाबतीत आता हे लिहायचं कसं बघा. पहिल्यांदा आपण या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या सगळ्या ॲटम्सचं ॲटॉमिक मास लिहून घ्यायचं. ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. सोडियमचं ॲटॉमिक मास किती आहे? आता ॲटॉमिक मास हे सिम्बॉलिकली लिहिण्यासाठी आपण असं चिन्ह वापरूयात. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर सिम्बॉल लिहिला तर त्याचा अर्थ आपण असा घेऊया की ॲटॉमिक मास ऑफ दॅट इलेमेंट. म्हणजे आपल्याला जेव्हा मोठ्या इलेमेंट्सचे फॉर्म्युले मॉलिक्युलर मासेस लिहायचे असतात तेव्हा फार लांबलचक लिहावं लागतं. तर तुम्ही असे चिन्ह वापरून ते रिड्यूस करू शकता, लिखाण तुमचं कमी करू शकता. पुस्तकात
फार डिटेलमध्ये दिलेलं आहे, चार्ट करून त्या चार्टमध्ये किमती भरून मग ते फाइंड आउट करायला शिकवलेलं आहे. मी थोडं वेगळ्या पद्धतीनं घेतोय. पुस्तकातली पद्धतच फॉलो केली पाहिजे असं नाही. अर्थात हे ज्या त्या शाळांमधले शिक्षक ठरवतील, पण मी जे सोपं आहे ते शिकवेन. ठीक आहे. ॲटॉमिक मास ऑफ सोडियम 23 आहे. आता त्याच्यानंतर लिहायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचा आहे ना, मग ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला पाहिजे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम. तर सोडियम हा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, म्हणजे एकाच ॲटमचा बनलेला मॉलिक्यूल. मग त्यामुळं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिताना फक्त Na असंच येईल. लक्षात आलं का? मग आता आपण म्हणू शकतो देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम इज इक्वल टू. आता आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला लिहिणार आहोत. सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ constituent atoms. त्यात सहभागी झालेल्या सर्व ॲटम्सच्या मासची बेरीज. या ठिकाणी मात्र देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम इज इक्वल टू. इथं एकच सोडियमचा ॲटम आहे, म्हणून आपण 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Na. ॲटॉमिक मास हे आपण या चिन्हानं रिप्रेझेंट करतोय. मग याची व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू 23, दॅट इज इक्वल टू 23. देअरफॉर molecular mass of sodium is equal to 23. This is our final answer. हे झालं मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलसाठी. या ठिकाणी तुम्ही Mg घेऊ शकता, या ठिकाणी तुम्ही ॲल्युमिनियम घेऊ शकता. या सगळ्यांचं याच पद्धतीनं मॉलिक्युलर मास काढलं जाईल. आता काही डायॲटॉमिक मॉलिक्युल्स असतात, त्यांचं काय करायचं. आपण आता ऑक्सिजनची, तर हे सगळं पुसायला नको होतं, पण असो. ऑक्सिजन. ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. आपण पहिल्यांदा घेणार आहोत ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, दॅट इज इक्वल टू 16. त्यानंतर लिहितोय मॉलिक्युलर फॉर्म्युला of oxygen, that is equal to, हे पण
O2. बघा, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन ह्या चिन्हानं रिप्रेझेंट करूयात 16. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन O2. ऑक्सिजन हा 2 ॲटमपासून बनतो म्हणून O2. मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन is equal to sum of atomic masses of constituent atoms. Therefore, molecular mass of oxygen, आपण प्रत्येक वेळी ऑक्सिजन लिहिण्याऐवजी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं लिहू शकतो. इज इक्वल टू, आता किती आहेत? 2 ॲटम्स आहेत, त्यामुळं 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, दॅट इज इक्वल टू 2 इंटू 16, that is equal to 32. Therefore, molecular mass of oxygen is equal to 32. हे समजलं का बघा. आता आपण वॉटर H2O मॉलिक्युलर मास फाइंड आउट करूयात. तर आपण काय करूयात, थोडा थोडा भागच ह्यातला पुसूयात, बाकी सगळं तसंच ठेवूयात, म्हणजे लिखाणाचा आपला इथला त्रास थोडा वाचेल. आता आपलं तिसरं इलेमेंट आहे, तिसरा मॉलिक्यूल आहे वॉटर H2O. आता यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघं आहेत. मग इथं आपण काय म्हणायचं, ॲटॉमिक मासेस, आणि हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे? 1, आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे 16. हे असं लिहायचं. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज इक्वल टू H2O. मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटम्स. मग therefore molecular mass of H2O is equal to, आता प्रत्येक एलिमेंट किती वेळा आले बघा. हायड्रोजन 2 वेळा आले म्हणून 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, प्लस ऑक्सिजन किती वेळा आले? एकदाच आलेलं आहे, 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. हे समजलं का बघा. हे मी काय केलंय, हायड्रोजन 2 आहेत म्हणून 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, प्लस ऑक्सिजन किती आहे? 1 आहे म्हणून 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. 2 न आता ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे? 1. 2 इंटू 1 प्लस 1 इंटू ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 16. त्यामुळे हे झालं 2 प्लस 16, दॅट इज इक्वल टू 18. Therefore, molecular mass of H2O is equal to 18. समजते का बघा. हे सोपं आहे, अवघड नाही, याला घाबरायचं नाही. तुम्ही हे सगळे एक्झाम्पल्स वहीत लिहून काढणार आहात, स्वतः सोडवणार आहात. ह्या व्हॅल्यूज पाठ करून ठेवा. ॲटॉमिक मासेसच्या व्हिडिओमध्ये 1 to 20 इलेमेंट्सचे ॲटॉमिक मासेस मी तुम्हाला लिहायला सांगितलेले होते. ओके, तर ते तुम्ही लिहा, पाठ करा, म्हणजे तुम्हाला बाकीच्या कुठल्याही मॉलिक्युलचे मॉलिक्युलर मास काढताना कुठली व्हॅल्यू देण्याची गरज भासणार नाही. परीक्षेमध्ये काही वेळेला
या व्हॅल्यूज दिल्या जातात, परंतु त्यांनी द्याव्याच असं काही नाही. त्यामुळं तुम्ही पाठ करा. ठीक आहे. आपलं पुढचं कंपाऊंड आहे कार्बन डायऑक्साईड. फोर्थ क्वेश्चन. फोर्थ मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. आता आपल्याला ॲटॉमिक मासेस कशा कशाचे आवश्यक आहेत, तर हे आधी पुसतो. हा तुमच्या उत्तराचा फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटमध्येच तुमची उत्तरं असणार आहेत, कुठलाही मॉलिक्यूल असू द्यात. लक्षात घ्या, मी का तेवढंच पुसतोय, तर तुम्हाला तुमच्या नजरेत फॉर्मॅट काय आहे आन्सरचा तो लक्षात राहावा. माझं लिहायचा त्रास वाचणार आहे, आपला वेळ पण वाचणार आहे, त्यासाठी सुद्धा मी हे करतोय. परंतु हा फॉर्मॅट लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साईड ॲटॉमिक मासेस कोण कोण आहेत ह्याच्यामध्ये? कार्बन आणि ऑक्सिजन. मग कार्बनचं एक ॲटॉमिक मास आपण लिहूया 12 आणि ऑक्सिजनचं 16. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू CO2. परीक्षेमध्ये तुम्हाला कधी कधी डायरेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला असेल, तर कधी कधी तुम्हाला नाव दिलेलं असेल कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहावं लागेल आणि तो पाठ असणं गरजेचं आहे. मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटम्स. मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू, आता कार्बन किती आहे? 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजन किती आहे? 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. 1 इंटू 12 प्लस 2 इंटू 16. आता बघा, कार्बनचं ॲटॉमिक मास किती? 12 आणि हे 16 32. किती झाले हे? 44. Therefore molecular mass of CO2 is equal to 44. समजतंय का? या पद्धतीनं आपल्याला उरलेल्या ह्या एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस मॉलिक्युलर मासेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. यासाठी तुम्हाला ॲटॉमिक मासेस माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्या आन्सरचा फॉर्म्युला हा असाच आहे. याच फॉर्मॅटमध्ये सगळं बसवा, व्यवस्थित सॉल्व करा. आता तुम्हाला मी यातलं आणखीन एक एक्झाम्पल देतो. उरलेले जे काही इथं एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, त्याची उत्तरं काढा आणि तुम्ही मला त्याचे फोटो पाठवा. मी H2SO4चा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढून देतो. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. हा आपला उत्तराचा फॉर्मॅट आहे. आपण काय घेतोय? सल्फ्युरिक ॲसिड. H2SO4. तर ह्यात कोण कोण आहेत कन्स्टिट्युएंट ॲटम्स? तर त्यांचे ॲटॉमिक मासेस लिहूयात. हायड्रोजन 1, सल्फर 32. सल्फरचा इथं सल्फरचा ॲटॉमिक मास लिहिलेलं आहे 32 आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फ्युरिक ॲसिड
इज इक्वल टू H2SO4. Molecular mass of H2SO4 is equal to sum of atomic masses of constituent atoms. Therefore, molecular mass of H2SO4 is equal to, बघा आता हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस सल्फर किती आहे, एकच आहे. 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस ऑक्सिजन किती आहेत, 4 आहेत. 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, काय होईल, 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 32 प्लस 4 इंटू 16. बघा व्हॅल्यूज पुट केल्या. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1, सल्फरचा आहे 32, ऑक्सिजनचा आहे 16. मग काय येईल, 2 इंटू 1 2 प्लस 32 प्लस 16 इंटू 4 64. ह्या सगळ्याची ॲडिशन येते 98. देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू 98. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी इथंच थांबतोय. पण उरलेले जे इलेमेंट्स आहेत, हे HCl, MgO, NaCl, NaOH आणि HNO3, ह्या एवढ्या मॉलिक्युल्सचे हे जे कंपाऊंड्स आहेत, यांचे मॉलिक्युलर मासेस तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, थांबूयात आपण.